अथैकोनचत्वारिंशोऽध्यायः। श्रीशुक उवाच सुखोपविष्टपर्यङ्के रामकृष्णोरुमानितः लेभे मनोरथान् सर्वान् स चकार। शुकाचार्य म्हणतात, रामकृष्णांनी अक्रूराचं उत्कृष्टपणे आदरातिथ्य केलं. आरामामध्ये तो पलंगावर बसला. येताना वाटेत ज्या ज्या इच्छा मनामध्ये बाळगल्या होत्या त्या पूर्ण झाल्या. लक्ष्मीचं आश्रयस्थान असलेले भगवान श्रीकृष्ण प्रसन्न झाल्यावर काय मिळणार नाही. तरी सुद्धा भगवतपरायण जे भक्तजन आहेत ते भगवान प्रसन्न झाला तरी कशाची अपेक्षा करत नाहीत. संध्याकाळचं भोजन झाल्यावर भगवान श्रीकृष्णाने अक्रूराला विचारलं की कंसाचं वागणं कसं आहे, त्याची पुढील कारस्थानं काय काय आहेत. भगवान म्हणाले अक्रूराला, तात सौम्यागत कश्चित स्वागतम भद्रमस्तु वः अपि सुनाति बंधूनाम अनमीव मनामयम. काका, आपलं मन पवित्र आहे. आपण आलात, आपलं स्वागत असो. आम्ही आपलं कल्याण इच्छितो. आमच्या आप्तस्वकीयाचं कुशल आहे ना, सगळ्यांचं आरोग्य चांगलं आहे ना. आमचा मामा नावाचा मामा आहे, पण आमच्या कुळाला लागलेला रोग आहे आणि त्याच्या तावडीमध्ये सापडलेल्या आमच्या आप्तेष्टांची खुशाली तुम्हाला काय विचारावी. काका, किती खेदाची गोष्ट आहे. माझ्यामुळे माझ्या निरपराध सदाचरणी मातापित्यांना हालापेष्टा सहन कराव्या लागत आहेत. माझ्यामुळं त्यांना तुरुंगामध्ये टाकले गेले. माझ्यामुळं त्यांची मुलं मारली गेली. पुष्कळ दिवसापासून माझी इच्छा होती काका की तुमची कोणाची तरी भेट व्हावी. सुदैवाने ती इच्छा आज पूर्ण झाली. मला आपण सांगा की येण्याचं कारण काय. शुकाचार्य म्हणतात, भगवान कृष्णाने जेव्हा अक्रूराला असा प्रश्न केला तेव्हा अक्रूराने कंसाचं चाललेलं यादवाशी वैर, वसुदेवाला मारण्याचा केलेला उद्योग हे सगळं सांगितलं. कंसाने आपल्याला कशाकरता पाठवलं आहे, दूत म्हणून पाठवलं आहे तेही सांगितलं. नारदानी वसुदेवापासून तुझा जन्म झाला आहे हा वृत्तांत कंसाला सांगितला आहे आणि तू वसुदेव देवकीचा मुलगा आहेस, कृष्ण आहे, कंसाला कळलं आहे. शत्रूचा निपात करणारे कृष्ण आणि बलराम अक्रूराचं बोलणं ऐकून हसू लागले. कारण कंसाला ते घाबरत नव्हते. त्यानंतर नंदबाबाला कंसाची आज्ञा सांगितली
फक्त कृष्णाला बलरामाला मारण्याकरता बोलावलं एवढं सांगितलं नाही नंदबाबाला, घाबरतील म्हणून. मग नंदानी सगळ्या गोपांना आज्ञा केली की उद्या सगळं दूध एकत्र करा, नजराणे घ्या, छकडे जोडा, आपण सगळे मथुरेला जाणार आहोत. राजा कंसाला दूध दही वगैरे देऊ. तिथे धनुर्याग नावाचा मोठा उत्सव होतो आहे. तो पाहण्याकरता देशातले सगळे लोक येणार आहेत. आपण सुद्धा तो पाहू. आणि कोतवालामार्फत सगळ्या गोकुळामध्ये दौंडी पिटवली. रामकृष्णांना मथुरेला घेऊन जाण्याकरता अक्रूर गोकुळामध्ये आला आहे हे ऐकून गोपी अतिशय व्याकुळ झाल्या. भगवान श्रीकृष्ण मथुरेला जाणार ही बातमी ऐकल्याबरोबर त्या शोकाकुल झाल्या. नाकातून येणाऱ्या उष्ण श्वासामुळे मुखकमल म्लान झाली. काहींची अशी दशा झाली की वस्त्र ढळली, काकणं गळून पडली, वेण्या सैल झाल्या, तरी त्याचा पत्ता लागला नाही. भगवंताच्या चिंतनाने काहींच्या चित्तवृत्तीचा लय झाला, जणू त्या समाधिस्थ झाल्या. त्यांना स्वतःचं भान राहिलं नाही. कृष्णाचं बोलणं, प्रेम, स्मितहास्य, हृदयस्पर्शी बोलणं त्यांना आठवलं आणि त्या देहभान विसरल्या. भगवंताचं आकर्षक चालणं, हावभाव, प्रेमपूर्ण स्मितहास्य, हसून पाहणं, शोक मिटवणारी थट्टा, अलौकिक लीला, हे सगळं आठवलं आणि कृष्णाचा आता विरह होणार या कल्पनेनंच त्या व्याकुळ झाल्या. त्या सगळ्या कृष्णमय झालेल्या होत्या. म्हणून कृष्णाच्या विरहाची वार्ता त्यांना सहन झाली नाही. त्यांच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. आपसामध्ये त्या बोलू लागल्या. गोप्यौचुः अहो विधातस्तव न क्वचिद्दया संयोज्य मैत्र्या प्रणयेन देहिनः तांश्चाकृतार्थान् वियुनंक्ष पार्थकम् विक्रीडितं तेर्भकचेष्टितं यथा. हे विधात्या, तू विश्व घडवलंच खरं, पण तुझ्या अंतःकरणामध्ये दयेचा लवलेश नाही. का? मैत्रीनं, प्रेमाने जीवाना एकमेकाशी तू जोडतोस आणि त्यांच्या इच्छा पूर्ण होण्याच्या आधीच त्यांची ताटातूट करतोस. हा तुझा खेळ लहान पोरासारखा नाही का? हे विधात्या, आम्हाला कृष्णाचं मुखकमल दाखवलंस. किती सुंदर काळे कुरळे केस ज्याच्यावर भुरभुरत आहेत, सुंदर गाल, उभार नाक यांनी शोभणार आहे. चेहऱ्यावरच्या स्मितहास्याने आमचा सगळा शोक दूर होतो आहे. आणि ते मुखकमल आम्हाला दाखवून आता दूर करतोस. विधात्या, तुझा केवढा हा दुष्टपणा. ब्रह्मदेवा, तू क्रूर आहेस. अक्रूरला म्हणतात, अक्रूरा तू क्रूर आहेस. तुझं नाव जरी अक्रूर आहे तरी क्रूर आहेस तू. अक्रूर म्हणजे क्रूर नसलेला. इथे आलास आणि आमचे डोळेच तू आमच्यापासून काढून घेऊन चाललायस. अरे, एकेका अंगामध्ये कृष्णाच्या तुमच्या सृष्टीचं सगळं सौंदर्य आम्ही पाहत होतो. काय आमचं दुर्दैव. एका क्षणात प्रेम सोडून देऊन आम्ही ज्याच्या दासी झालो,
ज्याच्याकरता घर दार सगळे सोयरे पती पुत्र यांना सोडून दिलं, ज्याच्यासाठी आम्ही शोकाकुल होत आहोत, तो कृष्ण आमच्याकडे पाहायला सुद्धा तयार नाही, निघाला. नवन भावन त्याला, नवप्रिया. आजच्या रात्रीनंतर येणारा उद्याचा प्रातःकाळ मथुरेतल्या स्त्रियासाठी आनंददायक असेल. मी त्यातल्या त्यात मथुरेतल्या स्त्रियांना आनंद होणार म्हणून यांना त्यात मत्सर वाटायला लागला. त्यांची पुष्कळ दिवसाची इच्छा पूर्ण होणार. जेव्हा भगवान श्रीकृष्ण श्यामसुंदर मथुरेमध्ये प्रवेश करतील तेव्हा कृष्णाचं हासरं मुख मनसोक्त मथुरेतल्या स्त्रियाला पाहायला मिळेल. आमचे नंदकुमार म्हणजे कृष्ण धैर्यवान असून वडील माणसांच्या आज्ञेत वागणारे जरी असले तरी मथुरेतल्या तरुणी आपल्या मधाप्रमाणे मधाळ वचनाने त्याचं चित्त आपल्याकडे वेधून घेतील आणि तोही त्याच्यामध्ये रममाण होईल. मग शहरातल्या स्त्रिया मिळाल्यानंतर गावंढळ गवळणीकडे तो कशाला परत येईल. आज रमा रमण, गुणसागर, देवकी नंदन यांच्या दर्शनाने मथुरेमध्ये राहणारे दाशार्ह भोज अंधक वृष्णीवंशी यादवांचे डोळे धन्य होतील. मथुरेला जाताना त्यांना जे जे पाहतील त्यांचे डोळे सुद्धा तृप्त होतील. सख्यानो पहा, आम्ही गोपी इतक्या दुःखित होत आहोत आणि हा अक्रूर मात्र आमच्या प्रियतम श्यामसुंदराला घेऊन आमच्या डोळ्याआड लांब घेऊन चाललाय. दोन गोष्टी सांगून आम्हाला धीर सुद्धा देत नाही. या क्रूर पुरुषाचं नाव अक्रूर असायला नको होतं. सख्यानो पहा, या कृष्णाला बलरामाला काही दयामाया आहे का. झाले रथात बसले सुद्धा. वेडे गोपगण छकड्यातून त्याच्याबरोबर जाण्याची किती घाई करत आहेत. आमच्यातील वृद्ध मंडळी सुद्धा त्याच्याकडे कानाडोळा करतायत. काय करावं, दैवच आमच्यावर उलटलं आहे हेच खरं. चला, गवळणी एकमेकीला म्हणाला, आपणच त्या माधवाला अडवू. बघू आपल्या घरातले वृद्ध किंवा नातलं काय करणार आहेत. अर्ध्या क्षणासाठी सुद्धा सोडायला कठीण अशी मुकुंदाची सोबत आमच्या दुर्भाग्याने आमच्यापासून हिरावून घेऊन आम्हाला व्याकुळ केलं यांनी. त्याचे प्रेमपूर्ण मनोहर स्मितहास्य, गूढ अशा गोडगोड गोष्टी प्रेमाने लीलेनं पाहणं, दिलेली आलिंगनं, यामुळं रासक्रीडेच्या रात्री त्या रात्री एक क्षणात संपल्या असं आपल्याला वाटलं. आता भगवंताखेरीज ही अपार विरव्यता कशी नाहीशी करावी. दररोज सायंकाळी गोपालाने वेढलेले बलरामासह गायी चारून वनातून परत येत असता त्यांचे काळेभोर कुरळे केस आणि गळ्यातील पुष्पहार गायीच्या खुरामुळे उडलेल्या धुळीने माखलेले असत. बासरी वाजवी स्मितहास्य कटाक्ष करीत ते आमची हृदय विद्ध करीत. आता ते निघून चालले आहेत, आम्ही कशा जिवंत राहू. शुकाचार्य म्हणतात, एवं ब्रुवाणा विरहातुरा भृशं व्रजस्त्रिय कृष्ण विषक्तमानसाः विसृज्य लज्जां मृदुस्म सुस्वरं गोविंद दामोदर माधवेती. हे भजन इथलं आहे.
विरहामुळे व्याकुळ झालेल्या गोपी लाज लज्जा सोडून विसृज्य लज्जाम, हे गोविंदा, हे दामोदरा, हे माधवा म्हणून गळा काढून रडू लागल्या. अशा प्रकारे रडण्यातच त्यांची सगळी रात्र गेली. सूर्योदय झाला. संध्यावंदन करून नित्यकर्म आटपून अक्रूर रथावर स्वार झाला आणि रथ हाकू लागला. नंदवैरे गोपसुद्धा दूध दही यांनी भरलेली मडकी भेटवस्तू घेऊन छकड्यात बसून त्याच्या पाठोपाठ चालू लागले. प्रेमरंगामध्ये रंगलेल्या गोपी प्राणप्रिय असलेल्या कृष्णाजवळ आल्या. त्यांनी वळून पाहिलं, त्यामुळे त्या थोड्याशा आनंदित झाल्या. त्यांच्याकडून काही निरोप मिळेल या आशेने तेथेच उभ्या राहिल्या. आपण निघाल्यामुळे गोपी शोकसंतप्त झालेल्या आहेत म्हणून भगवंतांनी दूतामार्फत निरोप पाठवला. सांत्वयामास सप्रेमैर आयास्य इति दौत्यकैः. आयास्य म्हणजे मी येईन असा प्रेमाचा संदेश पाठवून धीर दिला आणि निघून गेले. जोपर्यंत रथाचा ध्वज आणि रथाच्या चाकामुळे उडणारी धूळ गोपींना दिसत होती, तोपर्यंत चित्रासारख्या तटस्थ होऊन त्या रथाकडे त्या पाहत होत्या. श्रीकृष्ण परत फिरण्याची आशा मावळली आणि मग त्या घरी परतल्या. कृष्णाच्या लीलांचं गायन करीत करीत दिवस कंठू लागल्या आणि कृष्णाची आठवण काढून शोक हलका करू लागल्या. इकडे भगवान श्रीकृष्ण सुद्धा बलराम आणि अक्रूर यांच्यासह दुपारी यमुना नदीच्या तीरावर येऊन पोहोचला. तिथे हात पाय तोंड धुतले, अमृताप्रमाणे गोड असे यमुना नदीचे पाणी प्याले आणि वनराईमध्ये रथ उभा केला होता त्याच्यावर जाऊन बसले. दोघा भावांचा निरोप घेऊन अक्रूर माध्यान्ह स्नानाकरता यमुनेमध्ये गेला. पूर्वी लोक त्रिकाल स्नान करत होते. यमुना नदीमध्ये डोहावर तो आला. अक्रूर यमुनेच्या डोहामध्ये विधिपूर्वक स्नान करू लागला आणि पाण्यामध्ये बुडी मारली. पाण्यामध्ये जेव्हा बुडी मारली तेव्हा बाहेर रथावर बसलेले कृष्ण बलराम त्याला पाण्यात दिसायला लागले. विचार करायला लागला, रथामध्ये बसलेले वसुदेवाचे हे दोन पुत्र इथं पाण्यात कसे? येथे आहेत तर रथात नसतील. म्हणून पाण्यातून डोकं बाहेर काढलं, बघतायत तर रथावर बसलेले. पुन्हा पाण्यामध्ये पाहिलं, पाण्यात बसलेले. 2-3 वेळा बुड्या मारल्या, वर आला, बुड्या मारल्या, वर आला. त्याला सारखं दिसायला लागलं की ते पाण्यातही आहेत आणि रथावरही आहेत. पाण्यामध्ये साक्षात श्री शेष विराजमान आहेत. सिद्धचारण गंधर्व असुर मस्तक लावून त्यांची स्तुती करतायत. पाण्यामध्ये मूळ भगवंताचं दर्शन झालं. भगवान शेषावर ते पहुडलेले आहेत. शेषाला हजारो मस्तक आहेत. शेषाच्या 1000 मस्तकावर 1000 मुकुट शोभतायत. कमळाच्या गाभ्याप्रमाणे असलेल्या उज्ज्वल शरीरावर निळं वस्त्र परिधान केलेलं आहे आणि हजारो शिखरांनी युक्त अशा कैलासासारखे ती दिसत आहेत.
त्या शेषाच्या अंगावर घनश्याम पहुडले आहेत. त्यांनी रेशमी पितांबर परिधान केलं आहे. ते अत्यंत शांत आणि चतुर्भुज आहेत. तांबड्या कमळाच्या पाकळीप्रमाणे त्यांचे लाल डोळे आहेत. त्यांचं मुख मनोहर आणि प्रसन्न आहे. त्यांचं पाहणं मधुर हास्याने शोभणार आहे. भुवया सुंदर आहेत. नाक अपरे आहे. कान गाल लालसर ओठ शोभिवंत आहेत. हात गुडघ्यापर्यंत लांब आहेत. पुष्ट आहेत. खांदे उंच आहेत. वक्षस्थळावर लक्ष्मी आहे. गळा शंखाप्रमाणे असून नाभी खोल आहे. 3 वळ्यांनी शोभणारे उदर पिंपळाच्या पानाप्रमाणे शोभते आहे. स्थूल कंबर, नितंब, हत्तीच्या सोंडेप्रमाणे जांघा, सुंदर गुडघे, पिंढऱ्या, थोडं उंच आहे नाक. लाल लाल नखातून किरणं बाहेर पडत आहेत. चरणकमल 10 बोटांच्या पाकळ्यांनी शोभून दिसतं आहे. अप्रतिम वर्णन आहे भगवंताचं. बहुमूल्य रत्नजडित असा मुकुट आहे. कडी, बाजूबंद, करदोडा, यज्ञोपवीत, हार, नुपुर, कुंडल यांनी ते अलंकृत आहेत. एका हातात कमळ शोभत आहे आणि इतर 3 हातामध्ये शंख, चक्र, गदा आहे. वक्षस्थळावर श्रीवत्साचं लांछन आहे. गळ्यामध्ये कौस्तुभमणी आहे आणि वनमाला आहे. भगवंताचं असं नयन मनोहर रूप आहे. आणि गाढव म्हणतात त्याला घोंगडं घालायला हातात काठी द्या बेअक्कल. अरे तुम्ही दरिद्री आहे, आपला देव दरिद्री आहे काय? हा, तो त्रैलोक्याचा राजा आहे. कसं वर्णन आहे? नंद सुनंद हे पार्षद आपले स्वामी म्हणून सेवा करतायत. सनकादिक ऋषी, परब्रह्म, ब्रह्मदेव, महादेव हे सगळेजण, सर्वेश्वर, मरीची, 9 ब्राह्मण, प्रजापती, प्रल्हाद, नारद, वसु हे भक्त वेदवाणीनी त्याची स्तुती करतायत. आणि हे वेदच बंद करा म्हणतायत मूर्ख. त्याच्याबरोबर लक्ष्मी, पुष्टी, सरस्वती, कांती, कीर्ती, तुष्टी म्हणजे ऐश्वर्य, बल, ज्ञान, श्री, यश, वैराग्य असं 6 प्रकारचं ऐश्वर्य. षड्गुणैश्वर्य संपन्न म्हणतात ना. तसंच इला, ऊर्जा, विद्या, अविद्या, लादिनी, संवित, माया या शक्ती मूर्तिमंत होऊन त्यांची सेवा करतायत. असं दर्शन अक्रूराला झाल्यावर त्याला परम आनंद झाला. किती भाग्य, किती जन्माचं भाग्य. भगवंताचं असं ऐश्वर्य पूर्ण असं सौंदर्य पाहायला मिळावं. अंतःकरणामध्ये भक्तीचा उदय झाला. शरीरावर रोमांच उभे राहिले. प्रेमभावाचा उद्रेक झाला आणि डोळे अश्रूंनी भरून आले. मग अक्रूराने धीर धरला. भगवंताच्या चरणावर मस्तक ठेवलं. हात जोडले. हळूहळू सद्गदित वाणीनं भगवंताची स्तुती करू लागला. अक्रूर उवाच नतोऽस्म्यहं त्वाखिलहेतुहेतुं नारायणं पूरुषमाद्यमव्ययम् यन्नाभिजाता दरविन्दकोशात् ब्रह्मा विरासी यत एष लोकः. हे प्रभो, आपण प्रकृती इत्यादी सर्व कारणांचे कारण आहात. अखिल हेतू, हेतू हेतू म्हणजे कारण.
आपण अविनाशी पुरुषोत्तम नारायण आहात. आपण जगाची निर्मिती केली आहे. ब्रह्मदेवाची उत्पत्ती आपल्या नाभिकमलातून झाली आहे. मी आपल्याला नमस्कार करतो. पृथ्वी, जल, अग्नी, वायू, आकाश, अहंकार, महत्तत्व, प्रकृती, पुरुष, मन, इंद्रिय, इंद्रियाचे विषय, त्यांच्या देवता, जगताचं सगळं कारण, हे आपलेच अंग आहे, आपलेच अंश आहे. प्रकृती इत्यादी सर्व पदार्थ अचेतन असल्यामुळे आपलं आत्मस्वरूप जाणू शकत नाहीत. ब्रह्मदेव सुद्धा प्रकृतीच्या गुणांनी युक्त आहेत, म्हणून ते सुद्धा त्रिगुणाच्या पलीकडे असलेले आपले स्वरूप जाणत नाहीत. साधू, योगी, अध्यात्म, अधिभूत, अधिदैव याचे साक्षी महापुरुष व नियंत्रक ईश्वराच्या रूपामध्ये आपली उपासना करतात. कर्मकांडी ब्राह्मण वेदमंत्रांनी उपासना करतात, यज्ञ करतात. ज्ञानी लोक कर्माचा त्याग करून शांतभावामध्ये स्थिर राहतात आणि समाधीने ज्ञानस्वरूप असल्या आपली आराधना करतात. जे शुद्धचित्त वैष्णव आहेत ते पंचरात्र ग्रंथामध्ये सांगितलेल्या विधीने तन्मय होऊन चतुर्व्यूह असलेल्या आपली अनेक किंवा नारायण नावाच्या एका स्वरूपाची पूजा करतात. भगवन काही लोक आचार्य भेदामुळे अनेक भेद मानून वेगळ्या प्रकारे पूजा करतात. मग कोणी शिव म्हणतात, कोणी विष्णू म्हणतात, कोणी ब्रह्मा म्हणतात. दासगुण महाराजांनी एक श्लोक फार चांगला लिहिला, अगदी सोन्याच्या अक्षरात लिहिण्यासारखं आहे. शैवाजो शिव वैष्णवा हरिगमे वेदांतिया ब्रह्मजो बौद्धा बुद्धई जो खुदाही यवना अर्हंत जैनासजो कर्ता जो गमतो प्रमाण पटुना जे कर्म मीमांसका ख्रिस्त्या येशु गमे गणु म्हणे ध्या पंढरी नायका. ज्याला ज्याला वेगळ्या पंथाचे लोक ईश्वर म्हणतात तोच इथे विठ्ठल उभा आहे आमच्या, वेगळा नाही. भगवान अनेक रूपाने अनेक पंथामध्ये त्याची उपासना केली जाते. सगळेजण भिन्न भिन्न समजतात, वास्तविक तो एकच आहे. विवेकानंदांनी सुद्धा शिकागोच्या धर्म परिषदेमध्ये हेच सांगितलं की एक हिंदू धर्मच असा आहे की तुम्ही कोणत्याही मार्गाने जा, सगळे मार्ग ईश्वरापाशी जातात. आकाशात पतितम तोयम यथा गच्छति सागरम. आकाशातून पडलेलं पाणी जसं सागराला जातं, सर्व देव नमस्कारः केशवम प्रतिगच्छति. सगळ्या देवाला केलेले नमस्कार परमेश्वराला जातात. म्हणून ते तो शिवमहिम्नाचा स्तोत्राचा श्लोक सांगितला शिकागोला विवेकानंदांनी. रुचीनाम वैचित्र्याद रुजुकुटिल नाना पथजुषाम नृणामेको गम्यस त्वमसि पयसा मर्णव इव. तो दृष्टांत आहे. रुजू म्हणजे सरळ, कुटील म्हणजे वाकडे. काही वळणाने जाणारे रस्ते असतात, काही समोर जाणारे असतात, काही जवळचे असतात, काही लांबचे असतात, पण देवा सगळे रस्ते तुझ्यापाशी येतात. म्हणून इथं म्हटलंय की सर्व प्रकारच्या उपासना विशंती सर्वतः सिंधुम 10 श्लोक तद्गत्वाम गतयोन्ततः. अंततः शेवटी सगळे प्रवाह कुठे मिळतात? समुद्राला मिळतात.
प्रभो, सत्व रज तम आपल्या प्रकृतीचे 3 गुण आहेत. त्या गुणांनी ब्रह्मदेवापासून स्थावर वस्तूपर्यंत सगळं चराचर जीव गुणांनी ओतप्रोत भरलेले आहे. आपण गुणांनी लिप्त झालेले नाहीत. अशा देवता, मनुष्य, पशु, पक्षी सर्व योनीमध्ये व्याप्त असलेल्या ईश्वरा, मी आपणाला नमस्कार करतो. अग्नी आपलं मुख आहे, पृथ्वी चरण आहे, सूर्य आणि चंद्र नेत्र आहेत, आकाश नाभी आहे, दिशा कान आहेत, स्वर्ग मस्तक आहे, देवेंद्र भुजा आहेत, समुद्र उदर आहे आणि वायू प्राणशक्तीच्या रूपामध्ये उपासनेसाठी कल्पिलेला आहे. फार सुंदर आकृस्तुती आहे. वृक्ष वनस्पती हे आपल्या अंगावरचे रोम आहेत, मेघ डोक्यावरील केस आहेत, पर्वत आपली हाडं आणि नखं आहेत, दिवस रात्री पापण्याची उघडझाप आहे, प्रजापती जननेंद्रिय आहे, पाऊस हे आपले वीर्य आहे. भगवन पाण्यामध्ये जसे पुष्कळ जलचर जीव, औदुंबराच्या फळामध्ये म्हणजे उमराच्या लहान लहान किडे असतात, त्याप्रमाणे आपल्या मनोमय पुरुषामध्ये अनेक प्रकारचे जीवजंतू आहेत. किती? 84 लक्ष. आपण लीला करण्यासाठी जी जी रूप धारण करता ते सर्व अवतार लोकांचा शोकमोह नष्ट करतात. तेच लोक आनंदाने आपल्या यशाचं गायन करतात. आपण वेद, ऋषी, वनस्पती यांचं रक्षण आणि सत्यव्रताला ज्ञान देण्यासाठी मत्स्यरूप धारण केलं. प्रलयाच्या वेळी स्वच्छंद विहार केला, त्या मत्स्यरूपाला मी नमस्कार करतो. आपण मधु आणि कैटभ नावाच्या असुरांचा संहार करण्याकरता हयग्रीव अवतार केला, धारण केला, त्या रूपाला मी नमस्कार करतो. आपण विशाल कुर्माचं रूप धारण करून मंदराचल धारण केला, त्या कुर्म रूपाला मी नमस्कार करतो. आपणच पृथ्वीच्या उद्धाराची लीला करण्याकरता वराह रूप धारण केलं, त्या रूपाला माझा नमस्कार असो. प्रल्हादासारख्या साधुजनाचे भय नष्ट करण्याकरता आपण नरसिंह रूप धारण केलं, त्या नरसिंह रूपाला नमस्कार असो. आपण वामन रूप धारण करून आपल्या पायाने 3 लोक व्यापले, त्या वामन रूपाला मी नमस्कार करतो. धर्माचे उल्लंघन करणाऱ्या गर्विष्ठ क्षत्रियरूपी वनाला तोडून टाकणाऱ्या परशुरामाला मी नमस्कार करतो. रावणाचा नाश करणाऱ्या श्रीरामाला मी नमस्कार करतो. वासुदेव, संकर्षण, प्रद्युम्न, अनिरुद्ध या चतुर्विवाहामध्ये प्रगट असणाऱ्या देवा, मी तुला नमस्कार करतो. दैत्य आणि दानवांना मोहित करण्यासाठी शुद्ध असं बुद्धरूप धारण करणाऱ्या मी आपल्याला नमस्कार करतो. आणि पृथ्वीवरचे क्षत्रिय म्लेच्छाप्रमाणे वागू लागतील, त्यांचा नाश करण्याकरता कलिरूप आपण घेणार आहात, त्याही अवताराला माझा नमस्कार असो. हा जीवलोक मायेने मोहित झाला आहे. मी आणि माझं या दुराग्रहामध्ये फसलेला आहे, कर्ममार्गामध्ये भटकत आहे. तेव्हा मी सुद्धा किती मूर्ख आहे. स्वप्नात दिसणाऱ्या पदार्थाप्रमाणे देह, घर, पत्नी, पुत्र हे खरं समजून त्यांच्या मोहामध्ये मी अडकलो आहे. माझा मूर्खपणा तरी पहा देवा. अनित्य वस्तूला मी नित्य मानतो, अनात्म्याला आत्मा मानतो, दुःखाला सुख मानतो आणि अज्ञानाने सांसारिक सुखादुःखात रमून गेलो आहे. आणि ज्याच्यावर खरं प्रेम करावं त्या आपल्या ईश्वराला, तुम्हाला मी विसरलो आहे.
अडाणी माणसाने पाण्यासाठी तळ्याकडे जावं आणि तिथे उत्पन्न झालेलं शेवाळ पाहून पाणी नाही म्हणून मृगजगाकडे धाव घ्यावी. तसं मी आपल्याला सोडून खोट्या सुखाच्या मागे लागलो. माझी बुद्धी विषयासक्त झाली. मनामध्ये अनेक वस्तूच्या कामना निर्माण झाल्या. त्या पूर्ण करण्याकरता अनेक संकल्प केले. इंद्रिय मला बळजबरीनं विषयाकडे फरफटत नेतात म्हणून मी मनाला रोखू शकलो नाही. म्हणून देवा, अभक्तांना दुर्लभ असलेल्या आपल्या चरणकमलाला मी शरण आलो आहे. हे स्वामी, हा सुद्धा आपला कृपाप्रसाद आहे. कारण जेव्हा जीवाची संसारातून मुक्त होण्याची वेळ होत येते तेव्हाच आपल्याकडे चित्तवृत्ती जडते. बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी. भगवंताची आवड निर्माण व्हायला सुद्धा अनेक जन्माचं पुण्य लागतं. हे प्रभो, आपण शुद्ध विज्ञान स्वरूप आहात. अनुभूतीचे कारणही आपणच आहात. जीव ईश्वर प्रकृती आपणच आहात. आपल्या शक्ती अनंत आहेत. आपण स्वतः ब्रह्म आहात. हे खरं ज्ञान झाले अक्रूरा. म्हणून मी आपल्याला नमस्कार करतो आहे. नमस्ते वासुदेवाय सर्वभूतक्षयाय च ऋषिकेश नमस्तुभ्यं प्रपन्नं पाहि मां प्रभो. आपण सर्व जीवाचे आश्रयस्थान आहात. मनबुद्धीचे अधिष्ठाते आहात. मी आपल्याला नमस्कार करतो. आपल्याला शरण आलो आहे. माझं रक्षण करा. काय सुंदर अक्रूस्तुती आहे. शुकाचार्य म्हणतात, श्री शुक उवाच स्तुवतस्तस्य भगवान् दर्शयित्वा जले वपुः भूयः समाहरत् कृष्णो नटो नाट्यमिवात्मनः. पाण्यामध्येच अक्रूर स्तुती करतो आहे. मग भगवंतानी नटाने भूमिका संपल्यावर मूळ रूपामध्ये जसं यावं तसं पाण्यातलं दिव्यरूप अदृश्य केलं, आवरून घेतलं आणि रथावर मूळच्या रूपामध्ये आले लहान बालकाच्या. भगवंताचं ते दिव्यरूप अंतर्धान पाहिलेलं पाहून बाहेर आला अक्रूर पाण्याच्या. नित्यकर्म पार पडली. रथाकडे आला. चेहऱ्यावर त्याच्या आश्चर्य प्रगटलं होतं सगळं. म्हणून मुद्दामच चिमटा काढला देवाने. काका, तमपृच्छद ऋषिकेशः किन्ते दृष्टमिवाद्भुतम् भूमौ व्यति वातोये तथा त्वां लक्षयामहे. काका, पृथ्वी, आकाश, पाण्यामध्ये काही अद्भुत पाहिलं का? कारण आपल्याकडे पाहिल्यावर असं वाटतंय. अक्रूराने हात जोडले आणि म्हणाला, देवा. अक्रूर उवाच अद्भुतानि हवावन्ति भूमौ वियति वा जले त्वयि विश्वात्मके तानि किन्मे दृष्टुं विपश्यतः. प्रभो, पृथ्वी, आकाश, पाण्यामध्ये जितकं काही अद्भुत आहे ना ते सगळं आपल्या विश्वरूपामध्ये सामावलेलं आहे. तूच अद्भुत आहेस. जर मी आपल्यालाच पाहत आहे तर अशी कोणती अद्भुत वस्तू असणार की जी मी पाहिलेली नाही? तुला पाहिलं म्हणजे सगळं पाहिलं. असं दर्शन पुढे अर्जुनाला दाखवलं गेलं.
आणि लहानपणी यशोदेला दाखवलं. आणि मग अक्रूराने ठीक आहे म्हणून रथ हाकला आणि मावळत्या सूर्यास्ताच्या वेळेला मथुरापुरीमध्ये पोचला. वाटेमध्ये ठिकठिकाणी जी गावं लागली तिथे कृष्णाला आणि बलरामाला लोक भेटायला येत होते. त्याच्याकडे अनिमिष नेत्रांनी पाहत होते, आनंदमग्न होत होते, त्याला आणलेल्या भेटी देत होते. हे यमुनेमध्ये स्नान करायला अक्रूर उतरला तेवढ्या वेळात नंद आणि बाकीचे गोप मथुरेत जाऊन पोचले होते. मथुरेच्या बाहेरच्या उपवनामध्ये कृष्णाची आणि बलरामाची वाट पाहत होते. त्या सर्वांच्या जवळ भगवान गेले. अक्रूराचा हात आपल्या हातात घेतला आणि भगवान हसत हसत त्याला म्हणाले, भवान प्रविशतामग्रे सह यानः पुरीं गृहम् वयं त्व्यहावमुच्चाथ ततो द्रक्ष्यामहे पुरीं. काका, रथ घेऊन तुम्ही आता पुढे मथुरेमध्ये जा, आम्ही बाहेर आहोत इथे. कंसाला निरोप द्या आणि आपल्या घरी जा. आम्ही इथेच थांबतो आणि मथुरा नगरी पाहतो. अक्रूर म्हणाला, देवा, नाहं भवद्भ्यां रहितः प्रवेक्षे मथुरां प्रभो त्यक्तुं नार्हसि मां नाथ भक्तन्ते भक्तवत्सल. देवा, तुम्हाला दोघाला घेतल्याशिवाय मी काही मथुरा नगरीमध्ये जात नाही. मी आपला भक्त आहे आणि आपण भक्तावर प्रेम करणारे भक्तवत्सल आहात. आपण मला एकट्याला सोडू नका. भगवन, आपण माझ्याबरोबर चला. आपण स्वतः, बलराम, गोपाल, नंद सगळे जाऊ. आपण माझ्या घरी या आणि मला पवित्र करा माझ्या घराला. प्रभो, आपल्या पायाची पूजा करून बली महान पुण्यश्लोक झाला. पुण्यश्लोक म्हणजे कीर्ती. ज्याची कीर्ती पुण्यदायक आहे त्याला पुण्यश्लोक म्हणतात. अहिल्याबाई होळकराला पुण्यश्लोकी म्हणतात. पुण्यश्लोक शब्द हा पुल्लिंगी आहे म्हणून अहिल्याबाईला तो शब्द वापरताना पुण्यश्लोकी असं म्हटलं पाहिजे. आपले चरण धुतलेले पाणी हे गंगेचं उदक आहे. त्या पाण्याने तिन्ही लोक पवित्र केले. त्या पाण्याच्या स्पर्शाने सगरपुत्रांना सद्गती प्राप्त झाली. तेच गंगेचे जल शंकराने आपल्या मस्तकावर धारण केले. तेव्हा हे यदुश्रेष्ठा, देवदेव जगन्नाथ पुण्यश्रवण कीर्तन यदुत्तमोत्तम श्लोक नारायण नमोस्तुते. किती शब्द वापरले. हे यदुश्रेष्ठा, देवाधिदेवा, जगताचे स्वामी, आपल्या गुणाचं लीलाचं श्रवण आणि कीर्तन मंगलकारक आहे. उत्तम पुरुष आपल्या गुणाचं कीर्तन करीत असतात. हे नारायणा, नमोस्तुते, तुला नमस्कार असो. तेव्हा भगवान म्हणाले, अक्रूरा, मी माझ्या दादाबरोबर आपल्या घरी येईन. अगोदर यादवांच्या शत्रूला मारून माझ्या आप्तेष्टांना मी सुखी करीन. म्हणजे कंसाला मारल्यानंतर तुझ्या घरी येईन, म्हणजे काम झाल्यानंतर. ज्या कामाकरता आपण गेलोय ज्या गावाला ते आधी करावं आणि मग पाहुणचार घेत बसावं. आपण उलटं करतो. ती काम राहिलं बाजूला, हिंडत बसतो तिथं. आपलं हे बघ, आज ते बघ, ते बघ. शुकाचार्य म्हणतात, भगवान असं बोलल्यावर अक्रूर थोडा खिन्न झाला.
पण कृष्णाच्या आज्ञेनं नगरामध्ये गेला. कंसाला त्याचं काम केल्याचं निवेदन केलं आणि आपल्या घरी गेला. तिसऱ्या प्रहरी बलराम गोपालासह मथुरा नगरी पाहण्याकरता नगरामध्ये हिंडायला लागली. भगवंतांनी पाहिलं, काय ते मथुरेचं नगराच्या तटाना स्फटिकाची उंच उंच गोपुरं होती. घरांना सुद्धा स्फटिकाची दारं लावलेली होती. सोन्याचे मोठमोठे दरवाजे होते. सोन्याची तोरणं लावलेली होती. तांब्या पितळेची धान्याची कोठारं होती. पागा होत्या. चोहोबाजूला खंदक होते. त्यामुळे नगरामध्ये प्रवेश करणं कठीण होतं. जागोजागी फळबागा होत्या, फुलबागा होत्या. सुवर्णांनी सजवलेले चौक होते. धनिकांचे महाल होते. सभोवताली बगीचे, कारागिराचे बाजार, त्यांची निवासस्थानं हे नगराची शोभा वाढवित होते. वैदूर्य, हिरे, स्फटिक, नील, पोळी, मोती, पाचू यांनी मढवलेले सज्जे होते. चबुत्रे, झरोखे, फरशा झगमगत आहेत. त्यांच्याचवर बसलेले मोर, कबूतर निरनिराळ्या आवाजामध्ये बोलत होते. सडका, बाजार, गल्ल्या, चौकामध्ये सुगंधी पाणी शिंपडलेलं होतं. ठिकठिकाणी फुलं, जवांचे अंकुर, लाह्या आणि तांदूळ पसरलेले होते. घरांच्या दरवाजापाशी दही आणि चंदन चर्चित असे पाण्याने भरलेले कलश ठेवलेले होते. दरवाजामध्ये फुले, दीपमाळा, पाने, घड्यासह केळी, सुपारीची झाडे, झेंडे, रेशमी पताका यांनी दरवाजे सजवलेले होते. वसुदेवाचा नंदन श्रीकृष्ण आणि बलराम यांनी राजमार्गाने मथुरा नगरीमध्ये प्रवेश केला. पुढच्या काळामध्ये जेव्हा परदेशी प्रवासी भारतामध्ये आले तर त्यांनी सुद्धा वर्णन केले. असंच आहे सगळे. मुसलमान आणि इंग्रज येई तोपर्यंत आपल्या देशाचंही वैभव होतं. विजयनगरच्या बाजाराचं वर्णन केले रशियन प्रवाशांनी. त्याचं नाव निकोल द कोंती. तो म्हणला शेरानी मोती विकले जात होते. शेरानी रत्नाचा बाजार विजयनगरला होता. जगातली सगळी रत्न, हिरे, माणकं, पाचू सगळी मिळत होती. सगळ्यात जास्त लुटला भारत इंग्रजांनी. आणि त्या इंग्रजाचं अनुकरण चाललंय. इंग्रजी माध्यमाची पोरं चालली ती वेळ मूर्ख. आणि ज्या बापाला इंग्रजी येत नाही ना त्यालाच वाटते पोरगा आपलं त्या इंग्रजी मीडियम शाळेमध्ये जावं म्हणून. बापाला अक्कल नाही तिची काही. त्याला ABCD येत नाही काही. आम्हाला नाही वाटत. 40 वर्षे इंग्रजी शिकवले मी. त्यांचा बाप आहे सगळ्यांचा इंग्रजीमध्ये सुद्धा. पण माझं पोरगं नाही माध्यमात पाठवायचं. संस्कृत शिकू आपण. मराठी आलं पाहिजे. अरे मराठी अमृतातेही पैजा जिंके ज्ञानेश्वर महाराजांनी मराठीचं वर्णन केलंय. आणि ते मराठीत शिकत नाहीत. काय रडायचं काय. हे सगळं वैभव इतिहासात जर होतं तर कृष्णाच्या काळात कसं असेल. त्याच्या आनंदपटीनं असेल ना. द्वारका सोन्याची होती. खरंच सोन्याची होती. अहो आज अमृतसरचं मंदिर सोन्याचं आहे की नाही. पुरावे आहेतच की आपल्यापाशी आज. आणि मग राजमार्गाने ते मथुरा नगरीमध्ये हिंडायला लागले. नगरातील स्त्रिया कृष्ण बलरामाला पाहण्याकरता गच्चीवर चढून उभ्या राहिल्या. गडबडीमध्ये गच्चीवर जाताना आपली वस्त्र, दागिने उलटसुलट परिधान केले. चुकून कुंडलं, बांगड्या इत्यादी 2-2 घालायच्या ऐवजी एक-एकच घातले. कानामध्ये तानवड्या घातली तर पायामध्ये पैंजण बांधायच्या ऐवजी गळ्यात बांधले. एकाच डोळ्यात काजळ घातलं. काही स्त्रिया भोजन करता करता हातातील घास टाकून निघाल्या.
काही जणी अंगाला तेल लावत होत्या, स्नान न करताच निघाल्या. काही झोपी गेल्या होत्या, त्या गडबड ऐकून उठून तशाच निघाल्या. काही माता मुलांना दूध पाजीत होत्या, त्यांना खाली ठेवून त्या निघाल्या. भगवान श्रीकृष्ण आणि बलराम गजराजासारख्या डौलाने चालत होते. लक्ष्मीला सुद्धा आनंदित करणाऱ्या आपल्या रूपाने मथुरेतल्या स्त्रियांच्या डोळ्यांना तृप्त करीत होते. आपल्या विलासपूर्ण प्रगल्भ हास्याने सर्वांची मनं आकर्षित करून घेतली. कृष्णाच्या लीला ऐकल्या होत्या. याला मारलं, त्याला मारलं, ही सगळ्या ऐकले होते, पराक्रम ऐकले होते. म्हणून कृष्णाला पाहण्याकरता सगळ्या व्याकुळ झाल्या होत्या. आज त्यांनी कृष्णाला पाहिलं. कृष्णाने सुद्धा मंद स्मितहास्ययुक्त दृष्टीनं त्यांच्यावर अमृतवर्षाव केला. त्या स्त्रियांनी आपल्या डोळ्याच्या द्वारा भगवंताला हृदयात नेलं आणि त्याच्या आनंदमय स्वरूपाला आलिंगन दिलं. त्यांचं शरीर पुलकित झालं. पुष्कळ दिवसपर्यंत त्यांचा जो विरह होता कृष्णाचा, ती व्याधी शांत झाली. महालांच्या गच्च्यावर चढून मथुरेतल्या स्त्रिया दोघांना पाहत होत्या आणि कृष्ण बलरामावर फुलांचा वर्षाव करीत होत्या. त्या स्त्रियांची मुखकमलं प्रेमाने प्रफुल्लित झाली होती. ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य यांनी ठिकठिकाणी दही, अक्षता, पाण्याने भरलेले घट, फुलांचे हार, चंदन हे बलराम कृष्णाला भेट देण्याकरता ठेवलेले होते. रामकृष्णाला पाहून नगरवासी लोक म्हणायला लागले, खरंच त्या गोपीनं असं काय तप केलं होतं की त्या नित्य कृष्णाला पाहत होत्या. त्याचवेळी कपडे रंगवण्याचं काम करणारा एक धोबी येत होता. कृष्णाने त्याला पाहिला आणि त्या रजकाला, म्हणजे परीठ, त्या धोब्याला सांगितलं की तुझे कपडे तुझ्या जवळ आहेत, आम्हाला घालायला दे. आमच्या अंगाला व्यवस्थित बसतील असे कपडे आम्ही घेऊ. तू आम्हाला वस्त्र दिलीस तर तुझं कल्याण होईल. भगवंतानी वस्त्राची मागणी केली, पण तो राजा कंसाचा सेवक, दुष्ट मालकाचा, त्याच्यापेक्षा दुष्ट हा नोकर, तो रागावून तुच्छपणे म्हणाला, हे उद्दामानो, दऱ्याखोऱ्यामध्ये जंगलात राहणारे तुम्ही असले कपडे घालता होय? तुमची लायकी आहे का? अरे हे राजाचे कपडे आहेत, गवळ्याचे नाहीत. मूर्खानो, लवकर इथून जा. जगण्याची इच्छा असेल तर असे कपडे पुन्हा कुणाला मागू नका. तुमच्यासारख्या उद्धटांना शिपाई कैद करतात, चांगला चोप देतात, त्याच्याजवळ असेल ते हिसकावून घेतात. अशा प्रकारे तो दम द्यायला लागला, बडबड करायला लागला. तेव्हा कृष्णाला राग आला. त्यांनी नुसत्या नखाने त्याचं मस्तक तोडून टाकलं. अहो, ज्या नखाने नरसिंह अवतारामध्ये हिरण्यकशिपूचं पोट फाडलं होतं, ती नखं होती. सगळी वस्त्र घेतली आणि मुलांना वाटून टाकली. जेवढे अंगाला येतील तेवढे घातले, बाकीची फेकून दिली. थोडेसे पुढे गेले, मग त्यांना एक शिंपी भेटला, वायक म्हणजे कोष्टी. त्यांनी सुताचे केलेले अलंकार होते. तो भगवंताचं अनुपम सौंदर्य पाहून प्रसन्न झाला आणि रंगीबेरंगी सुंदर वस्त्रातून त्यांनी शोभणारे वेश पुन्हा तयार करून दिले, तंतूचे अलंकार करून दिले. अशा प्रकारच्या वेशाने एक सावळा कृष्ण आणि दुसरा गोरा बलराम दोघेही शोभायला लागले.
उत्सवाच्या वेळी सजवलेली शुभ्र आणि सावळ्या रंगाची हत्तीची पिलं शोभावीत तसे दोघं ऐटदार दिसू लागले. भगवान त्या तंतुवायकावर प्रसन्न झाले आणि त्याला भरपूर संपत्ती, शक्ती, ऐश्वर्य, अतींद्रिय शक्ती दिली आणि मृत्यूनंतर तू स्वरूपता प्राप्त होईल, स्वारूप्य मुक्ती प्राप्त होईल म्हणून वर दिला. नंतर दोघे सुदामा नावाच्या माळ्याच्या घरी गेले. तो कृष्णाचा भक्त होता. त्या दोघांना पाहताच तो उठून उभा राहिला आणि जमिनीवर डोकं टेकून त्यांनी नमस्कार केला. दोघांनाही आसनावर बसून पाय धुतले. सगळ्या गोपाळांची पूजा केली विधीपूर्वक. अर्घ्य दिलं, फुलांचे हार घातले, पान दिलं, चंदन लावलं आणि तो म्हणाला, हे प्रभो, आपल्या दोघांच्या आगमनामुळे आमचा जन्म सफळ झाला, आमचं कुळ पवित्र झालं, आमचे पितर, देव, ऋषी आमच्यावर संतुष्ट झाले. तुम्ही जगताचे परम कारण आहात. संसाराचा अभ्युदय आणि मोक्ष लोकांना देण्यासाठी तुम्ही अवतीर्ण झालेला आहात. आपण जरी भजन करणाऱ्यांनाच भजता तरी सुद्धा आपल्या दृष्टीमध्ये विषमता नाही, कारण सर्व जगताचे आपण सुहृद आहात, आत्मा आहात. चराचरामध्ये सर्वत्र आपण समरूपाने आहात. देवा, मी आपला दास आहे. आपण दोघांनी मला आज्ञा करावी. मी काय सेवा करावी याची आज्ञा द्यावी, म्हणजे माझ्यावर मोठा अनुग्रह होईल. हे राजा, भगवंताचं मनोगत जाणून सुदामा माळ्यांनी सुगंधित पुष्पांनी हार त्यांच्या गळ्यात घातले. मोठमोठ्या सुंदर सुंदर हाराने ते अलंकृत झाले आणि सुदाम्याला वर दिले. सुदामेने वर काय मागितला? सोपी वौरे चलाम भक्तिम तस्मिन्नेवाखिलात्मनि तद्भक्तेषु च सौहार्दम भूतेषु च दयाम पराम. सुदामा माळ्यांनी वर मागितला, देवा, आपल्या ठिकाणी माझी दृढभक्ती असावी. भक्तीत अंतर तुझ्या कधीही नसावे, मागे पुढे प्रभु तुवा आपुल्या अमुच्या असावे. दासगणू महाराजांनी वर मागितलंय, काही नाही, भक्ती दे देवा, बस. तुझ्या भक्ताची मैत्री असावी आणि सर्व प्राण्याबद्दल मनामध्ये दया असावी. देवापाशी काय मागावं याचा हा आदर्श आहे. हे वर त्याला दिले आणि शिवाय वंशपरंपरागत वाढत जाणारी लक्ष्मी, शौर्य, आयुष्य, कीर्ती, सौंदर्यही दिले. मागितलेलंही दिलं आणि न मागितलेलंही दिलं. का? मागितलंच नाही त्यांनी म्हणून दिलं. न मागे तयाची रमा होय दासी.